आजमावतायत. गिरीश कोचरेकर फर्स्ट ओव्हर घेऊन येईल. सोनू शाका हे दोन्ही कर्नाटकाचे खेळाडू आहेत सध्या ओपनिंग पेअरच्या स्वरूपात. फर्स्ट बॉल हवेत आहे, कॅच हिटचा कॉल आहे आणि थोडासा पुढे पडतो एक्स्ट्रा कव्हरच्या. सिंगल ने खातं उघडलंय सोनू शाकाचं और पहली गेंद पर ये पहला सिंगल सोनू के खाते में. गिरीश कोचरेकर पावर प्ले का ये पहला ओवर लेकर गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. अब स्ट्राइकिंग एंड पर जोशुआ हंसराज. गिरीश कोचरेकर वो आगे रखने का प्रयास था, स्लॉक किया इस गेंद को डीप पर खिलाड़ी मिड विकेट पर. जब तक पर्याप्त समय दोनों बल्लेबाजों के पास सिंगल बटोरने का, और सिंगल के साथ यहां पर खाता खुलता हुआ जोशुआ हंसराज का. रन संख्या स्कोर बोर्ड पर 2. कम बैक अब गिरीश कोचरेकर द्वारा. हालांकि कटर गेंद का इस्तेमाल यहां पर करते नजर आएंगे गिरीश कोचरेकर. देखिए लेग स्टंप पर यह गेंद थी, लेकिन यहां पर संपर्क हुआ बल्ले और शरीर से, उसी के चलते ये बिंदी गेंद गिरीश कोचरेकर द्वारा. बैकफुट पर जाकर कट किया, बैकवर्ड ऑफ पॉइंट. वहां पर खिलाड़ी जब तक गेंद को रोकते हैं, लेकिन यहां पर अंपायर का सिग्नल देखेंगे क्या आता है. तर 2 रन इथे मिळतील, 2 धावा घोषित स्वरूपात. और पिच गेंद थी, इसे सही नसीहत मिड ऑफ के ऊपर से गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. बल्लेबाज सोनू शाका के बल्ले से यह पहला चौका. चांगला फटका, थोडासा उडपीच बॉल होता, त्याला बरोबर दिशा दिली. सोनू शाकाने या लेंथवर बॉलिंग करणं गरजेचं आहे, परंतु तरी देखील 2 धावा खर्च होत आहेत. मागे चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. अंपायरचा सिग्नल पाहूया काय येतोय. इज दॅट वाईड ऑर नॉट हा प्रश्न आहे. अंपायर विचारतात, चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येते. वाईट बॉल साठी हा डिसिजन पेंडिंग आहे. टीव्ही अंपायर चेक करतायत एक्झॅक्ट बॉल लागलाय का. व्हाईट बॉल +2 अशा 2 धावा ऍड होतील. टोटल 3 रन मिळतील. 3 रन ऍड होतील. व्हाईट बॉल +2 आणि हा ऍक्शन रिप्ले विकेट कीपरच्या पायाला लागला, बॅटरच्या नाही.
तर 3 रन ऍड होतील. टीमची धावसंख्या 11 रन. ओ इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स मॅक्सिमम. सोनू शाखाच्या बॅट मधून सिक्सर. ओव्हर समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 17. आणखी एक मोठी स्पर्धा येते 18 ते 21 एप्रिलला. आमदार ट्रॉफी हॅट्रिक एमएलए आहेत भिवंडीचे महेश प्रभाकर चौगुले यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन आहे. 11 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. बिलाबस वर्ल्ड बिलाबस प्रीमियर लीगचं आयोजन देखील आहे. सिंहगड क्रिकेट कॉलेज ग्राउंडवर सुप्रीमो ट्रॉफी येते. आमदार संजय पोतनीस आणि आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन 9 ते 13 एप्रिलला ही स्पर्धा एअर इंडिया ग्राउंड कलिना येथे रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची एक स्पर्धा येते 11 ते 15 मार्च. 5 लाख प्रथम, 2.25 लाख रुपये द्वितीय पारितोषिक आहे स्पर्धेचं. अमोल कांगणे आता बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल वाईड इथे घोषित केलाय. पंचांनी एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 18 रन अब तक हो चुके. बल्लेबाजी करने वाली टीम जीवी समता 11 सावर्डे भैया फैन क्लब रत्नागिरी के खिलाफ यहाँ पर खेलते हुए. पहले ओवर में रन आए थे 17. इस ओवर की शुरुआत हुई है वाइड से. अमोल की ये गेंद इस बार बल्ले के ऊपर लगी. विकेट कीपर के पीछे खिलाड़ी थे लेकिन कैच ड्रॉप. 1 रन हंसराज के खाते में. रन संख्या स्कोर बोर्ड पर 19 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. टीम भैया फॅन क्लब रत्नागिरी टॉस जिंकला. टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या गिरीश कोसरेकरने. त्याच्याविरुद्ध एक चौकार, एक षटकार आला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. उंची लहान परंतु कीर्तिमान आहे या खेळाडूची. ज्या पद्धतीने सोनू शाखाने बॅटिंग केली आहे, लाजवाब खेळ सोनू शाखाचा राहिलाय आतापर्यंत या मॅच मध्ये आणि आक्रमण करतोय. पहिल्या ओव्हर पासून आक्रमक भूमिकेमध्ये सोनू शाखा. कर्नाटकचे प्लेयर्स आहेत या टीम मध्ये. जीवी समता 11 सावर्डे मध्ये. चांगली बॉलिंग, लेग ब्रेक, स्लाइटली लेग कटर. बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. बॉलर अमोल कांगणे सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना धावा झाल्यात 19. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. शेवटी लेट कट केला. अंपायरचा सिग्नल येतोय. 2 धावा ऍड होतील सोनू शाखाच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 21. आता ऍक्शन रिप्ले. चांगला फटका. पहिले स्टेप आउट केलं, पाहिलं बॉलची लेंथ पाहिली, थोडंसं मागे खेचलाय बॉल आणि त्याच्यानंतर फक्त दिशा दिली. लेट कट करत असताना फ्लाय स्लिप मधून बॉलला काढला आणि तिथून 2 धावा मिळवल्यात सोनू शाखाने. टीमची धावसंख्या 21. 21 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. आता स्टेप आउट करून इनफिल्डच्या वरून खेळला. डीप मध्ये फिल्डर आहे सोनू शाखाची. विकेट मिळवली अमोल कांगणेने. पहिला धक्का टीम जीवी समता सावर्डेला. सोनू शाखा आउट.
मध्ये येतोय मदार पटेल, हुमनाबाद मधला खेळाडू आहे. बिदर डिस्ट्रिक्ट मध्ये हुमनाबाद या परिसरातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय कर्नाटकावरून. मदार पटेल 21 रन, 1 विकेट के नुकसान पर. ओ आते ही यहां पर हिट विकेट. काफी पीछे हटकर खेलने का प्रयास था, सीधे जाकर टकराए विकेटों से मदर पटेल और यहां पर आउट. हिट विकेट की ये विकेट मिलती हुई टीम भैया फैन क्लब रत्नागिरी को. बल्लेबाज मदर पटेल आउट. ये दूसरा झटका लगता हुआ टीम GV11 समता सावर्डे को. चषक 2025 चौथ्या गटातील ड गटातील दुसरा सामना GEV समता विरुद्ध भैया सामंत फॅन्स क्लब रत्नागिरी. क्रीडा रसिकांसाठी स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूला लकी ड्रॉ कुपन्सची विक्री चालू आहे. 7:30 वाजल्यापासून आज लकी ड्रॉ कुपन्स ची सोडत आपण या ठिकाणी करणार आहोत. आज मोठी 2 बक्षीस आहेत. आपलं नशीब आजमावा. 100 रुपयाचे एक तिकीट घ्या आणि आपलं नशीब आजमावा. धन्यवाद. अमोल भोसले आता गोलंदाजीसाठी. अमोल भोसले बॉलिंग मार्क पर महाराष्ट्र पोलीस. टीमची धावसंख्या 21, 2 फलंदाज बाद, 21 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या होत्या. ओ चांगला बॉल कॅप्टनचा सर फुलर लेनचा. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉटने सुरुवात केली आहे. जोशवा हंसराज सध्या स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सोमू यादव. पहिला डॉट बॉल इथे आलाय अमोल भोसले कडून. दुसरा बॉल बॅटची कडा घेतली आहे. जोशवा हंसराज देखील आता डग आउट मध्ये जाईल. तिसरी विकेट मिळाली आहे भैया फॅन क्लब रत्नागिरीला. जोशवा हंसराज आउट. बल्लेबाज विनोद राठौड़ बल्लेबाजी पर. तीसरा झटका लगता हुआ टीम GEV समता 11 सावर्डे को. रन संख्या स्कोर बोर्ड पर 21, 21 लॉस ऑफ 3 विकेट. आणि आमचे प्रेक्षक संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येने आलेत. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. शुभ संध्या. भोपू शिट्या वाजतील नंतर हे आमचे सगळे चिमुरडे. लहानपण प्रत्येकाला हवं असतं. लहानपणामध्ये ती एन्जॉयमेंट क्रिकेटच्या माध्यमातून. चांगला फटका ऑलमोस्ट नो लुक्सच्या स्टाईलने बॉलला पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 2 धाब्यांसाठी खातं उघडलं विनोद राठोडचं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर डबलने आता 23 रन. 3 विकेट के नुकसान पर टीम GEV समता 11 सावर्डे. जबकि पारी का ये तीसरा ओवर चलता हुआ. कप्तान गेंदबाजी पर अमोल भोसले. टॉस यहां पर जीता था कप्तान भैया फैन क्लब रत्नागिरी के अमोल ने. टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया था. पहला ओवर हालांकि थोड़ा सा महंगा साबित हुआ था गेंदबाज गिरीश कोचरेकर द्वारा. 17 रन उस ओवर से आए थे और उसके बाद बढ़िया कमबैक अमोल कांग ने अमोल भोसले द्वारा
स्वीप करने का प्रयास था, अंपायर का सिग्नल, लेग स्टंप के बाहर ये गेंद, वाइड बॉल, एक्स्ट्रा रन खाते में जीवी के। रन संख्या स्कोरबोर्ड पर 24, 24 रन। हालांकि ये तीसरा ओवर आपके सामने चलता हुआ आमदार शेखर निकम प्रतिष्ठान एंड यंग बॉयज क्रिकेट क्लब साबरडे प्रेजेंट्स दमदार आमदार ट्रॉफी 2025 का ये आयोजन आज चौथे दिन का खेल आपके सामने चलता हुआ। बल्ले के अंदरूनी सिरा लेकर इस बार गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में ट्रैवल करती हुई अंपायर का सिग्नल 2 रन बल्लेबाज के खाते में। रन संख्या स्कोर बोर्ड पर अब 26 रन, 4 विकेट के नुकसान पर टीम जीवी समता 11 सावर्डे। शुरुआत अच्छी रही थी टीम जीवी समता 11 सावर्डे की, लेकिन उसके बावजूद बढ़िया कमबैक भैया फैन क्लब का। आगे बढ़कर बैक टू द बॉलर खेला था इस बार, फॉलो थ्रू में बढ़िया प्रदर्शन। फील्डिंग में यहां पर अमोल भोसले द्वारा डॉट बॉल, बिंदी गेंद, आखिरी गेंद इस ओवर की। रन संख्या स्कोरबोर्ड पर 26, 3 विकेट के नुकसान पर टीम जीवी समता 11 सावर्डे। आखिरी गेंद इस ओवर की, बढ़िया चेंज ऑफ पेस और इसी के साथ ये ओवर समाप्त। सफल ओवर रहा कप्तान द्वारा। अमोल भोसले के इस ओवर से महज 5 रन और 1 विकेट उनके खाते में। बढ़िया लेग ब्रेक आखिरी गेंद पर, अच्छा घुमाव, अच्छा टर्न यहां पर प्राप्त हुआ, अच्छा उछाल प्राप्त हुआ और इसी के साथ ये ओवर समाप्त। ओवर नंबर 3 का खेल समाप्त होता हुआ। रन संख्या स्कोर बोर्ड पर 26, 26 रन। दोन बॉलवर 2 विकेट घेतले होते त्याने दुसऱ्या ओव्हर मध्ये हॅट्रिक बॉल घेऊन येईल. हॅट्रिक बॉलला सन्मान दिलाय आणि बॅटरला ऑलमोस्ट माहित होता आय थिंक सोमू यादवला मराठी देखील त्याला अवगत असावी. तो तयारच होता डिफेन्स करण्यासाठी आणि हीच आपल्या मराठी भाषेची गोडवा आहे, महती आहे. प्रत्येकाला महाराष्ट्रात आल्यानंतर ती आत्मसात करावी लागते आणि प्रत्येकाला समजते देखील. यावेळेला जास्त उंची घेत बॉल गेलाय बाहेर, अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल, टीमची धावसंख्या पुढे जाते. एक्स्ट्राच्या बरोबर टीमची धावसंख्या आता 27-27. ओ परफेक्ट यॉर्कर अमोल कांगणेचा सन्मान दिला, डिग आउट केलाय, सिंगल तिथे मिळते. टीमची धावसंख्या 28-28. सिंगल डबल ने धावा येतात जीवी समता 11 साठी. आक्रमण करावं लागेल. सुरुवात सोनू शाखाने चांगली केली होती. एक षटकार एक चौकार त्याने मारला होता, परंतु त्याच्यानंतर जशी त्याची विकेट गेली
तो दबाव परत एक वेळा बिल्ड झालाय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय खाली, मिड ऑफचा कॅचचा प्रयत्न, हा चांगला झेल. बॅटर विनोद राठोड आउट. चौथी विकेट गमावली आहे GV समता 11 सावर्डेने. राष्ट्रीय महामार्गावरील जी गॅलरी आहे त्या गॅलरीच्या बाजूला कुपन विक्री जोरदार चालू आहे. आदित्य वारे कुपन, लकी ड्रॉ कुपन ज्यांनी घेतली नसतील, कारण आज एक मोठं बक्षीस असणार आहे आणि त्याबरोबरच इतर प्रेशर कुकर, सिलिंग फॅन, गॅस शेगडी, ट्रॉली बॅग, पॉवर बँक, हेडफोन्स अशी अनेक बक्षिसं आज सुद्धा आहेत. आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला LED TV, वॉशिंग मशीन, फ्रीज, सायकल आणि मोटरसायकल अशी भव्य बक्षिसं आहेत. थोडीच कुपन शिल्लक आहेत, त्वरा करा आणि कुपन्स विकत घ्या. आदित्य वारे, राष्ट्रीय महामार्ग. बल्लेबाज मोहम्मद पाशा या ओव्हरमध्ये देखील यशस्वी सुरुवात. बॉलर अमोल कांगणेची 3 विकेट त्याने आतापर्यंत घेतल्यात, फक्त 6 धावा खर्च करत असताना. नवीन बॅटर मोहम्मद पाशा, लेफ्ट हँडेड बॅटर. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक करायचा होता बॉलला, परंतु इथे बीट होतोय. आणखीन एक डॉट अमोल कांगणेचं. हे 4थं षटक पायावर लागला आणि पिचिंग आणि इम्पॅक्ट तो देखील बाहेरच होता. पुल केला यावेळेला, पॉवरफुल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. आहे तो दमदार आमदार सिक्सर. पाच. न्यू बॅटर अनिल द फलंदाजीसाठी आलाय. 34 ला 5 अशी परिस्थिती. 5वं षटक. अमोल भोसले बॉलिंग मार्कवर. 4 विकेट घेतल्यात तर अमोल कांगणेने 12 धावा खर्च करून. अमोल भोसलेने मागचं षटक चांगलं टाकलं होतं. विकेट आली होती अमोल भोसलेला देखील. टीमचा कॅप्टन आहे अमोल भोसले. फुलरलेनचा बॉल होता चांगला ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. डीप मध्ये लॉंग ऑनला स्ट्रेच करत असताना बॉलला थांबवलंय. एक सिंगल मिळेल.
आणखीन एक डॉट बॉल अमोल भोसले यांच्याकडून. याला बॉल हवेत आहे, कव्हर्सला फिल्डर आहे तिथे, एक सिंगल मिळताना दिसेल. टीम की धावसंख्या स्कोर बोर्ड पर 36-36, 36 रन अब तक बन चुके टीम के खाते में. टीम जीवी समता 11 सावर्डे. शॉर्ट बॉल वर विकेट इथे येईल आणि फलंदाज बाद सोमू यादव बैक टू द पेविलियन. ये छठा झटका लगता हुआ टीम जीवी समता 11 सावर्डे को. थोड़ी सी बैकफुट पर नजर आती हुई टीम जीवी समता 11 सावर्डे. 36 पर 6 विकेट खोए अब तक टीम ने. वो बैकफुट पर जाकर कट किया इस गेंद को. पॉइंट पर खिलाड़ी थे गौरव नार्वेकर. जब तक गेंद को रोकते एक सिंगल. रन संख्या 37-37. अब आखिरी गेंद इस ओवर की. अमोल भोसले 8 रन 2 विकेट उनके खाते में. ये बढ़िया कट शॉट, अपर कट लगाते हुए गेंद को भेज दिया कवर पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए बेहतरीन चौका बल्लेबाज सतीश के बल्ले से. ओवर समाप्त. रन संख्या स्कोर बोर्ड पर इस चौके की मदद से 41-41. बॉलिंग साठी येईल आता या शेवटच्या ओव्हर मध्ये सफवान बारगीर. लास्ट ओव्हर सफवान बारगीरच्या हातामध्ये सोपवण्यात आलंय. वाईटने सुरुवात केली आहे सफवान बारगीरने. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 42-42. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि आता 50च्या वर जर धावा केल्या तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो टीम जीवी समता सावर्डेचा. कारण या टीमकडे बॉलर असतील नक्कीच. कर्नाटकवरून काही खेळाडू आलेत. पुल चांगला केलाय समोरच्या दिशेने. गॅप मध्ये चाललाय बॉल. 4 धावा नक्की देऊन जाईल आणि हा येतोय खणखणीत चौकार. बॉलवर खणखणीत चौकार समोर हॅमर करत असताना चांगला पुलचा फटका आणि समोर हा चौकार फोर्स केला. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 46-46. 40 रन 6 विकेट के नुकसान पर टीम जीवी समता 11 सावर्डे. जबकि पारी का छठा ओवर चलता हुआ. 7वां षटक है. पहिल्याच बॉलवर कडक चौकार मारलाय सतीश राठोडने. दुसरा बॉल परत एक वेळा टोला लागतोय. वाइडिश लॉंग ऑफला
बॉल अडवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत या 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 48, 48, 48 रन. हा पार्टनरशिप बिल्ड होते. 12 रनची पार्टनरशिप झाली आहे 4 बॉल मध्ये. त्याच्यामध्ये सतीशचं चांगलं योगदान पाहायला मिळते. सतीश वेगाने धावा करतोय. 50 प्लस जाण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला कमी गतीने बॉल चांगला फिरवला. डॉट बॉल सफवान बारगीर कडून. चांगला लेग ब्रेक सफवानचा. डॉट बॉल. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 54 धावा बनवू शकतात आणि मी म्हणेन चांगलं टार्गेट सेट होईल जर या 3 बॉलवर एखादा मोठा हिट आला तर. सतीश राठोड कडून परत एक वेळा समोर मारला. गॅप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफला 1 रन इथे मिळेल सतीशच्या खात्यात. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 49, 49. आदित्य वारे कुपन्स आपल्या प्रेक्षकांना देतोय. अनेक पारितोषिक आहेत भाग्यवान प्रेक्षकांना या कुपन्सद्वारे. नक्की कुपन कलेक्ट करा. आपल्यापर्यंत आदित्य वारे ते कुपन घेऊन येतोय हायवेवर. ऑलमोस्ट जे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आनंद घेतात या स्पर्धेचा. त्यांच्याकडे आणखीन एक डॉट बॉल. चांगला परत एक वेळा लेग ब्रेक. शेवटचा बॉल शिल्लक. आखरी गेंदीस ओव्हर की सत्र की. 49 धावा झाल्यात. आतापर्यंत माहिती अशी येते की सगळ्या गोलंदाजांनी 7-7 बॉल टाकले. शेवटच्या बॉलवर बॅटर रनआउट. डॉट बॉल. 49 धावा झाल्यात. एक्झॅक्ट 50 लक्ष सेट करण्यात आलं. 50 का टार्गेट भैया फैन क्लब रत्नागिरी के सामने. 50 रनों की चुनौती.
भैया फॅन क्लब रत्नागिरी अमोल भोसले. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. केतन पवार साहेब आपल्याला पाहायला मिळतात आपल्या स्क्रीनवर. प्रथमेश पवार देखील तिथे आहे. निश्चिंत आहेत. विजय भुवड तिथे उपस्थित आहेत या सामन्याचा आनंद घेत असताना. संतोष खेर तिथे उपस्थित आहेत. सावर्डेगावचे पोलीस पाटील आनंद घेत आहेत. या स्पर्धेचं आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि आता टार्गेट आहे या मॅच मध्ये 50 एक्झॅक्ट 50 धावा करायचे आहेत भैया फॅन क्लब रत्नागिरीला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. यानंतर दोन्ही जिंकलेले संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. त्याच्यामध्ये सुर्वे वॉरियर्स निवळी, सुर्वे बंधू गौरव सुर्वे, राजा सुर्वे यांचा संघ पहिल्या मॅच मध्ये जिंकला. असद 11 सावर्डेच्या विरुद्ध अजर चिलमान यांचा संघ होता. आणि सुर्वे वॉरियर्स या मॅच मधून जो संघ जिंकेल त्यांच्या विरोधात खेळेल नेक्स्ट मॅच मध्ये. तो 50 से टारगेट है, 50 टू विन. चलो मैच शुरू कीजिए प्लीज. टीम जीवी समता 11. तो पहला ओवर लेकर मोहम्मद अली नजर आएंगे. पावर प्ले में गेंदबाजी करते हुए मोहम्मद अली. 50 टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये संकेत कडू आणि संकेत कडूच्या बरोबरीने अमोल भोसले टीमचा कॅप्टन. चला अंपायर मॅच सुरू करा. लवकरात लवकर 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा है. 50 टू विन. 50 रनों का ये टारगेट चेस करने उतरी है टीम भैया फैन क्लब रत्नागिरी. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी ग्राउंड पर संकेत कडू और संकेत कडू के साथ अमोल भोसले. पहला ओवर लेकर गेंदबाज मोहम्मद अली. पावर प्ले में मोहम्मद अली के सामने संकेत कडू. पहली गेंद लेग स्टंप के बाहर थी. हालांकि अंपायर का इशारा वाइड बॉल के तहत खाता खुलता हुआ टीम भैया फैन क्लब रत्नागिरी का रन संख्या स्कोर बोर्ड पर 50 का टारगेट. अच्छे खासे रन तो बना लिए टीम जीवी समता 11 सावर्डे ने. अब गेंदबाजी करनी होगी. अच्छी गेंद, अपील यहां पर होती है और यहां पर डायरेक्टेड का प्रयास. गेंद सीधी जाकर टकराई है विकेटों से. खतरे में खिलाड़ी टीम के कप्तान अमोल भोसले. टीवी अंपायर की मांग ऑन फील्ड अंपायर द्वारा. डिसीजन पेंडिंग रन आउट के लिए. हालांकि एक स्टंप वहां पर दिख रहा था विकेट कीपर को. और क्या सटीक निशाना विकेट कीपर का. पहिल्याच ओव्हर मध्ये तो थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न टीम जीवी समता 11 सावर्डेचा या मॅच वर. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर भरपूर घडामोडी घडतायत. एक वाईड बॉल, त्याच्यानंतर रन आउट साठी अपील.
अमोल भोसले डेंजर एंडला विकेट कीपर एंडला धावत होता. विकेट कीपरचा चांगला थ्रो बरोबर स्टंपवर जाऊन आदळला आहे. आणि आता पाहूया निर्णय काय तो टीव्ही अंपायरचा. बॅटर आउट और नॉट आउट. आउट. होती या धावेची. कॅप्टन आउट होतोय. कॅप्टन परतलाय. न्यू बॅटर हनीफ रुमानी आता फलंदाजीसाठी. पहिली विकेट गमावली आहे भैया फॅन क्लब रत्नागिरी या टीमने. कॅप्टन आउट होतोय. हनीफ रुमानी आता स्ट्रायकिंग एंडला, कारण त्याच एंडला डिरेक्ट हिट झालाय. फलंदाज अमोल भोसले टीमचा कॅप्टन रन आउट होतोय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. सर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. एक लाईक. ड्राईव्ह चांगला केला गॅप मध्ये, परंतु फिल्डर येतो भरपूर वेगाने बॉल पर्यंत. रनआउटची संधी परत एक वेळा बनली आहे तिथे, आणि तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. आमदार शेखर निकम चषक 2025 माईक या स्पर्धेला भेट देण्याकरिता ज्येष्ठ उद्योजक श्री संदीप शेठ रहाटे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी यंग बॉयज क्रिकेट क्लबचे अध्यक्ष केतन शेठ पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संदीप शेठ रहाटे यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत आमदार शेखर निकम चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण करावं. संदीप शेठ रहाटे यांचं सहकार्य नेहमीच या स्पर्धेला लाभलेलं आहे. आपल्याच परिवारातील ते सदस्य आहेत आणि त्यांची आज खास भेट या स्पर्धेला आज लाभली. आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर देवरुखचे माजी नगरसेवक श्री प्रफुल्ल भुवड हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विकासजी नलावडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रफुल्लजी भुवड यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत आमदार शेखर निकम चषक या स्पर्धेमध्ये करावं. आपलं हार्दिक स्वागत. यानंतर देवरुखहून खास आलेले आमच्याच परिवारातील आमचे मित्र श्री नितीन शेठ भोसले हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राजेशजी सुर्वे आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नितीन शेठ भोसले यांचं आपण स्वागत करावं. त्यानंतर देवरुख अंगवलीचे सरपंच संतोष आनेराव साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी
अशोक काजरोळकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी आणेराव यांचं स्वागत आणि सन्मान करावा. देवरुखून खास अंगवली गावचे सरपंच संतोषजी आणेराव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. चला ती एक रन इथे आलेली आहे. नो बॉल नाहीये. ओके ती एक रन लिहिली आहे. एक और डॉट गेंद. टीम जीवी समता 11 सावर्डे 30 यार्ड दायरे के अंदर से आपको स्टार्ट लेना है. जो खिलाड़ी बाहर से स्टार्ट ले रहे हैं उनकी जानकारी के लिए. हेलो हेलो चेक. वाइट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा इथे अंपायर कडून आलाय. याला बॉलला चांगलाच उचलून फेकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. अंपायरचा सिग्नल. 2 धावा गोशांकी क्षेत्रामध्ये मिळतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या 5. पहिले षटक सध्या सुरू आहे. 5 रन 1 विकेट के नुकसान पर टीम भैया फैन क्लब रत्नागिरी, जबकि रन बनाने जीत के लिए 50 धावा इथे करायच्या आहेत. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर धावा झाल्यात 5. संकेत आणि त्याच्या बरोबरीने हनीफ, रुमानी, संकेत कडू ही जोडी मैदानामध्ये. अमोल भोसले रनआउटच्या स्वरूपात आउट झाल्यानंतर पहिला धक्का बसला होता टीमला. रन संख्या स्कोर बोर्ड पर 5 पर 1. ये 5वीं गेंद इस ओव्हर की. तो चांगला फटका, बरोबर टायमिंग. ऑन साइडला बॉलला उडवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी दमदार आमदार सिक्सर. एक बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. एक बॉल शिल्लक आहे या षटकातला. एक गेंद शेष है इस ओवर की. 5 गेंद डिलीवर कर चुके गेंदबाज. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 11. 11 रन 1 विकेट के नुकसान पर नेल्सन फिगर अब आपके स्क्रीन पर. आखिरी गेंद इस ओवर की. मोहम्मद अली पावर प्ले में पहले ओवर में गेंदबाजी करते नजर आए. उनके खिलाफ ये बढ़िया स्ट्रोक संकेत कडू के बल्ले से ये पहला छक्का वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से जड़ दिया था संकेत कडू ने. रन संख्या स्कोर बोर्ड पर 11 रन.
डेड बॉलचा इशारा आलाय. गणेश सावर्डेकर सर, सध्या चर्चा होते या स्पर्धेबद्दल. उद्याच्या सेमी फायनल फायनल्स कशा असतील याची माहिती तुमच्यापर्यंत दिली जाईल. चांगला स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर जज करतोय परंतु नाही थांबणार बॉल. चौकाराने षटक समाप्त होतोय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 15. रन 15 धावा फलकावर लागल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 30 बॉल मध्ये 35 पाहिजेत आणि एक ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी टाइम घेतलाय ऑलमोस्ट 13 मिनिटं. बॅकफुटला जाऊन कट केल्या पॉइंटला. चांगली फिल्डिंग सतीश ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. रन स्कोरबोर्डवर झालेले आहेत. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेल्यावर हायवे एंडला काही लहान मुलं बॉलच्या मागे धावतात. काळजी घ्या. सगळ्यांना नम्र विनंती आहे. हायवे रोड आहे. बॉल येतील. तुम्ही आपलं जीवन धोक्यात घालू नका. आपल्या बरोबर जी मोठी माणसं असतील त्यांनी देखील सांगा. लहान मुलगा हायवे एंडला ज्यावेळेला बॉल चौकार किंवा षटकार जातोय, काही लहान मुलं हायवेवर धावतात, त्यांनी काळजी घ्या ही नम्र विनंती. बैक टू बैक दो बिंदी गेंदे सतीश द्वारा. रन संख्या स्कोर बोर्ड पर 16 रन, 16 लॉस ऑफ 1 विकेट. पारी का ये दूसरा ओवर चलता हुआ. बढ़िया कमबैक रहा इस ओवर में. अब तक गेंदबाजी करने वाली टीम जीवी समता 11 सावडे द्वारा. ये चले सतीश. राउंड विकेट से पटकी हुई गेंद, इसे पुल कर दिया. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गुल कर दिया 6 रनों के लिए. संकेत कडूची एक चौकार, एक षटकार त्याच्याच बॅट मधून येतोय. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतंय संकेतच्या बॅट मधून. ही इज ऑन फायर नाव. 22 धावा आता स्कोर बोर्ड 50 करायचे. एक्झॅक्ट 22 रन हो चुके. आणखीन एक धमाका. स्लॉट मध्ये बॉल होता, प्लॉटच्या दिशेने चाललाय, भिंतीला लागला. हा षटकार आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते चेअरमन देखील आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे सर. कृषी भूषण म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो आणि त्या पुरस्काराचे धनी आदरणीय डॉक्टर तानाजीराव चोरगे सर इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत या आमदार शेखर निकम चषक 2025 मध्ये. सुस्वागतम.
2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या स्कोर बोर्ड पर 28 अब गेंदबाजी पर श्रीनिवास माने आणि आता थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये दमदार आमदार शेखर निकम साहेबांचं देखील इथे आगमन होणार आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेचे हे क्रीडांगण जिथे सध्या हा सामना रंगतोय, ही स्पर्धा रंगते. 35 वर्षाची परंपरा, अनेक महाविद्यालय आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये पाहायला मिळतात. MBA, BSc IT, अध्यापक विद्यालय, कृषी विद्यालय, BA कॉलेज, माध्यमिक शाळा, ज्युनियर सिनियर साठी इंग्लिश मीडियमच्या स्कूल्स, अनेक महाविद्यालय या सह्याद्री शिक्षण संस्थेअंतर्गत आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षण क्षेत्रात खूप मोठी भरारी घेतलेली आहे. कृषी कॉलेज आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत. आणि थोड्याच वेळात आता शेखर निकम साहेबांचं आगमन होणार आहे. सचिन शेठ पाकळे यांचं देखील आता इथे आगमन झालेलं आहे. गलीमध्ये बरोबर दिशा दिली, 2 धावा ऍड होतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 30 धावा. पिंट्या शेठ पाकळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 30. श्रीनिवास माने बोलिंग मार्कवर ओव्हर नंबर 3 मध्ये अजूनही 20 धावा करायच्या आहेत. चांगला फटका आडव्या बॅटने सजवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतोय, चांगलं जजमेंट, झेल टिपलाय. फलंदाज हनीफ रुमानी बाद. ही स्पर्धा तुमच्या समोर घेऊन येत असतात. चांगलं कमबॅक श्रीनिवास या ओव्हरच्या दरम्यान. एक विकेट आली आहे, 2च धावा त्याने खर्च केल्यात. पडल्यानंतर हा बॉल आतमध्ये आला, कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या आत लागलाय आणि आणखीन एक डॉट. 50 लक्ष आहे, 50 टार्गेट आहे या मॅच मध्ये. धावा झाल्या 30. अमोल कांगणे आलाय फलंदाजीसाठी. बॉलिंग तर चांगली केली होती अमोल कांगणेने, 4 विकेट घेतल्या होत्या, परंतु आता दबाव सातत्याने बनवलाय या ओव्हरमध्ये श्रीनिवासने. श्रीनिवास माने बॅक टू बॅक डॉट बॉल. हाय बॉल ऑफ कटर होता, पडल्यानंतर आतमध्ये आला, पायावर लागलाय. लगातार डॉट बॉल येत आहेत. हे आमचे प्रेक्षक आजही संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत, शुभ संध्या. कमबॅक होईल असं दिसतंय या मॅच मध्ये. यावेळेला पुल केला बॉल हवे त्या कॅच इटचा कॉल आहे. डीप मध्ये 2 फिल्डर आहेत, दोघांच्या मध्ये बॉल पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट होतील. टीमची धावसंख्या 32 32 रन अब तक बन चुके हैं. 18 रन यहां से जीत के लिए
समीकरण होगा भैया फैन क्लब रत्नागिरी के सामने जीवी समता 11 सावडे के बीच में ये चलता हुआ मुकाबला। आखिरी गेंद इस ओवर की, रन संख्या 32-32, जबकि ये पारी का तीसरा ओवर यहां पर चलता हुआ। तीसरा षटक है। चांगला बॉल बॅक टू द बॉलर खेळला, पायाला लागतोय, डिफ्लेक्ट होतोय, नाही मिळणार धाव। ओव्हरची होते समाप्ती। 3 ओव्हरचा खेळ संपलाय। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 32। 18 गेंदे रन बनाने जीत के लिए 18 रन बॉल। यस डीजे। थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये दमदार आमदार शेखर निकम साहेबांचं आगमन होणार आहे। 18 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे। आज जागतिक महिला दिन देखील आहे। आमच्या तमाम माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आमदार शेखर निकम चषक 2025 ची आणखीन एक उल्लेखनीय रात्र। विकेट येते, कमबॅक इथे होत आहे, आणखीन एक विकेट। आज जागतिक महिला दिन आहे आणि इथे देखील मोठ्या संख्येने आमच्या तमाम माता भगिनी उपस्थित आहेत। आईच्या वात्सल्याला सलाम, बहिणीच्या प्रेमाला सलाम, मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम, पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम, माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम। जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना, आमच्या तमाम माता भगिनींना लक्ष शुभेच्छा। चिमुरडी देखील आनंद घेते या मॅचचा। डीजे थोड्याच वेळात आता या क्रीडा नगरीमध्ये दमदार आमदार शेखर निकम साहेबांचं आगमन होणार आहे। त्यांचीच प्रतीक्षा सगळे जण करतायत। थैंक यू डीजे। ये आपली मॅच आहे। धन्यवाद डीजे। आणखीन एक चिमुकली आपल्या स्क्रीनवर या सामन्याचा आनंद घेत असताना। 18 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता होती। आता 17 बॉल मध्ये 18 धावा करायच्या। 3 विकेट गमावलेत। अरफान नाकवा आता स्ट्रायकिंग एंडला। तो चांगला बॉल गलीमध्ये जाईल, गोलशंकी क्षेत्रामध्ये 2 धावा ऍड होतील अरफान नाकवाच्या खात्यामध्ये। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर डबलने आता 34, 34 रन। अरफान नाकवाचं खातं उघडलंय। 2 धावेने 34 धावा फलकावर लागल्या। 16 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये। 16 रन चाहिए जीत के लिए। बल्लेबाजी करने वाली टीम भैया फैन क्लब रत्नागिरी को। फुल टॉस बॉल होता, कव्हर पॉइंट वरून बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने। एक धाव कंप्लीट होते अरफान नाकवासाठी। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील।
बॅटिंग टीमने आय थिंक रिव्ह्यू इथे घेतलाय. बीमर इथे चेक केला जाईल. टीव्ही अंपायर कडे हा डिसिजन पेंडिंग आहे. नो बॉल +2. 2 धावा अशा ऍड होतील. कमरेपेक्षा जास्त उंचीवर हा बॉल डिलिव्हर्ड झालाय, म्हणजे धावा वाढतील. धावा झाल्या 37. फ्रीडचा बॉल होता, डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन मिळते. आता फंबल झाला फिल्डर. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा घेऊन जाईल. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 39. 39 रन 39. 11 धावा करायच्यात अजूनही सामना जिंकण्यासाठी. 11 रन चाहिए अब जीत के लिए टीम भैया फैन क्लब रत्नागिरी. इस टीम के लिए इक्वेशन. बैकफुट पर जाकर टैप किया इस गेंद को डीप पर खिलाड़ी. 1 रन दूसरे की खोज और यहां पर दूसरा रन मुकम्मल होता हुआ. 2 के साथ रन संख्या 41. अब रन बनाने जीत के लिए 9 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. दोन बॉल शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर डबल, तिसरा बॉल नो बॉल होता. तिथे 2 धावा धावून काढल्यात. त्याच्यानंतर 2 वेळेला 2 धावा घेतल्या. 4च बॉल झालेत. बॉल हवेत आहे आणि इथेही 2 धावा मिळतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता झाली आहे 43. अरफान नाकवाच्या खात्यामध्ये सगळ्या धावा ऍड होत आहेत. चांगली बॅटिंग अरफान नाकवाने केली आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. रन बनाने जीत के लिए 7. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. शेवटच्या बॉलवर फक्त दिशा दिली आहे. 1 रन मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. 44 धावा झाल्यात. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता 12 बॉल मध्ये धावा करायचे 6. 12 गेंदे 6 रन. सहा रन पाहिजेत. लेग बायचा इशारा आहे अंपायर द्वारे. लेग बायच्या स्वरूपात 1 रन ऍड होईल. श्रीनिवास माने बॉलिंग मार्कवर. 5व्या ओव्हर मध्ये श्रीनिवास माने पहिल्या बॉलवर लेग बाय. टीमची धावसंख्या 45. फुलटॉस बॉल आणि या बॉलवर हा सामना आता फिनिश होईल आणि या षटकाराने हा सामना इथे फिनिश होत सामना जिंकलाय भैया फॅन क्लब रत्नागिरीने. या मॅचचा हिरो अमोल कांगणे ज्याने 4 विकेट घेतल्या 2 ओव्हर मध्ये बॉलिंग करत असताना. अमोल कांगणे ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि याच दरम्यान या परिसराचे भाग्य विधाते आदरणीय दमदार आमदार शेखर निकम साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.